श्री स्वामी समर्थ. आज गजानन महाराजांचा प्रकट दिन आणि आज मी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट ठामपणे सांगू इच्छिते. प्रकट दिन म्हणजे जन्मदिन नाही. कारण गजानन महाराजांचा जन्म हा कुठेही कधीही कोणत्याही ग्रंथामध्ये लिहिलेला नाही. आणि हे भावनेतून नाही तर ग्रंथांमध्ये लिहिलेलं सत्य. श्री गजानन विजय आणि शेगाव संस्थान मान्य चरित्र या दोनही ठिकाणी हे स्पष्ट सांगितलं आहे की गजानन महाराज अचानक शेगाव मध्ये प्रकट झाले. कोण होते, कुठून आले हे त्यांनी कधीही सांगितलं नाही. आणि इथेच खरं आध्यात्मिक सत्य सुरू होतं. संत माहिती लपवतात कारण त्यांना त्याच्या मागे असलेलं काहीतरी रहस्य लपवून ठेवायचं असतं. पण असं नाही, त्यांना भक्तांना हे शिकवायचं असतं की काय पकडून ठेवू नये. श्री स्वामी समर्थांनीही कधीही स्वतःची ओळख सांगितली नाही. गजानन महाराजांनीही कधी स्वतःबद्दल काहीच सांगितलं नाही. दोन वेगवेगळे देह पण एकच आध्यात्मिक तत्व. भक्ताने व्यक्ती नाही तर तत्व धरावं. आज अनेकांना प्रश्न पडतो, संत कोण होते? देव होते का? कोणी अवतार होते का? पण मुळात संत परंपरेत हा प्रश्न चुकीचा मानला जातो. संतांना देव सिद्ध करायचा नसतो. संत आपल्यातलं खोटं तोडायला येतात आणि म्हणूनच आपल्याला त्यांची कृपा सुरुवातीला अडचण वाटते. लोक म्हणतात, स्वामींच्या इतक्या जवळ असून सुद्धा मला त्रास होतो. महाराजांची इतकी सेवा केली तरीही दुःख येतं. पण मुळात संत परंपरा असं सांगते की जिथे संत असतात तिथं खोटं टिकत नाही आणि जेव्हा खोटं तुटतं तेव्हा ते दुखतच. म्हणूनच गजानन महाराजांचा प्रकट दिन हा चमत्काराचा दिवस नाही तर जागृतीचा दिवस आहे. आपण या दिवशी हे आठवावं की संत आयुष्य सोपं करत नाही, ते आयुष्य खरं करतात. गणगण गणात बोते. श्री स्वामी समर्थ.